काल आम्ही दोघे काही प्लॅन न करता फक्त बाईक घेऊन निघालो. ना डेस्टिनेशन ठरलेलं ना कुठे थांबायचं ठरलेलं. सुरू झालेला हा प्रवास हळूहळू एका वेगळ्याच वाईब मध्ये जात होता. रस्ता सुंदर होता, मोमेंट मस्त होता, पण आम्हाला अजून माहित नव्हतं आपण नक्की कुठे चाललोय. आणि मग मात्र थोड्या वेळाने असं काही घडलं ज्याने संपूर्ण ट्रिपचं डिरेक्शन बदललं. आता बघा पुढे काय झालं. सकाळी सकाळी छानसा नाश्ता करून आम्ही पुन्हा रस्त्यावर निघालो. हवा फ्रेश होती, रस्ता शांत होता आणि वाईब अगदी परफेक्ट. बाईक चालू होती आणि आमच्या गप्पा पण न थांबता चालू होत्या. कधी जुन्या आठवणी, कधी फ्युचर प्लॅन्स, तर कधी फक्त रॅन्डम टॉपिक्सवर हसणं. मध्ये मध्ये मस्ती पण फुल ऑन चालू होती. एकमेकांना चिडवणं, जोक्स मारणं आणि फक्त त्या मोमेंट मध्ये जगणं. त्यावेळेला असं वाटत होतं हा प्रवास कधीच संपायला नको. पण थोड्याच वेळात समोर असं काही दिसलं ज्याने दोघे थोडेसे शांत झालो. काय होतं ते पुढे बघा. हाय फ्रेंड्स, आताच पुणे रोडवर प्रवास करताना आम्हाला एक पक्षी दिसला रस्त्याच्या मध्ये. आम्ही विचार केला एक वेळ त्याच्यावर ना थोडंसं पाणी घालून बघूया जिवंत आहे का. ऑलमोस्ट मेलं वाटतं. असं वाटतं पण त्याला जोरात फटका भेटला गाडीचा. कोणत्या तरी गाडीला. हा, पाणी जात नाही आतमध्ये. डेड आता नुकताच झालाय. फटका बसला. जोरात फटका बसला गाडीचा. एक काम करू मग साईडला एक खड्डा खणून त्याला खड्डा खणतो करूया. हा, एखादी काठी बिठी घे पुरायला, हाताने नको करू. थँक्यू मुकेश. मग त्या मुक्या जीवाचा निरोप घेऊन आम्ही पुन्हा प्रवासाला निघालो. मन थोडस जड झालं होतं. आतापर्यंत चाललेली मस्ती क्षणभरासाठी शांत झाली होती. रस्ता तोच होता, पण वाईब बदलली होती. कधी कधी प्रवास फक्त ठिकाण दाखवत नाही, तर आपल्याला माणूस म्हणूनही खूप काही शिकवून जातो. थोडं पुढे गेल्यावर आम्ही पुन्हा नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत होतो. गप्पा परत सुरू झाल्या, हसणंही परत आलं. पण आज कुठेतरी तो क्षण कायमचा बसून राहिला. आणि कदाचित हाच होता या प्रवासाचा खरा मिनिंग, बरोबर ना? आणि मग मूड परत हलका करायला थोडी मस्ती तर बनतेच. माझ्या मित्राला व्लॉग साठी बाईक चालवतानाचा एक सिनेमॅटिक शॉट हवा होता. मग काय, परफेक्ट शॉट साठी मी त्याला थेट उन्हात उभं केलं. 1-2 मिनिटं नाही, तब्बल 15 मिनिटं बिचारा उन्हात उभा. आणि शेवटी मग कंटाळून तो स्वतःच बाईक घेऊन आला आणि तेव्हा मी त्याचा हा शॉट घेतलाय. बघा, तुम्हाला आवडतो का? पण खरं सांगायचं तर शॉट भारी आला. आणि अशा छोट्या छोट्या मस्तीमुळेच हा प्रवास अजून स्पेशल बनतो. खरं आहे ना? हा फ्रेंड्स, तर आम्ही इथे आता जेवायला आलो आहोत. आणि जेवणासाठी मुकेश हे बघा पापड चरणं चालू आहे त्याचं. इकडे बघा जरा.
मुकेशला मी मगाशी सांगण्याची एक घोडचूक केलेली की बाबा तू मागव तुझ्या आवडीनुसार. तर तो मेनू कार्ड बघतोय, इकडे तिकडे बघतोय. तर मुकेशचं जे आवडीचं आहे ते इथेच होतं, मी तुम्हाला दाखवतो. व्हेज कोलंबी. हां, कुठलं मुकेश? व्हेज कोलंबी. हां, जेव्हा मुकेशने इथे एंट्री केली, इथे त्याला पाहिलेच मला वाटतं त्या आचार्याने बनवायला घेतलेलं, पण मी थांबवलं त्यांना की प्लीज आता नको. काल आम्ही खाल्लंय व्हेज कोल्हापुरी, सो आम्ही इथे मिक्स भाजी मागवली आहे, त्याच्याबरोबर चपात्या, आणि आता बघा तो चरायचं काम करतोच आहे. ठीक आहे, आपण आता छानपैकी जेवून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करूया आपला पुढचा ब्लॉग. थँक्यू. अशा प्रकारे अस्ताला जाणारा सूर्य आम्हाला काहीतरी सांगत होता. दिवसभराचा प्रवास त्या एका शांत क्षणात संपत चालला होता. सूर्य हळूहळू मावळत होता आणि त्याच्यासोबत आमच्या दिवसाच्या आठवणीही मनात साठत होत्या. कधी हसणं, कधी थकवा, कधी काही शिकवण देणारे क्षण. कदाचित तो सूर्य आम्हाला हेच सांगत होता की प्रत्येक प्रवासाचा शेवट असतो. फ्रेंड्स, आम्ही जस्ट आता पनवेलला पोहोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता मुकेशने मला आता इथे सोडलेलं आहे आणि हा इथून घरी जाईल. हा इथे जवळच राहतो आणि मी पुढच्या प्रवासाला निघेन. सो आम्ही प्रयत्न केलेला की बरेचसे जेवढे आम्हाला अनुभव आले, जे काही प्रवासात ज्या काही मजा मस्ती केल्या, तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. आणि नवीन ब्लॉगमध्ये लवकरच आम्ही बाकीच्या गोष्टी पण घेऊनच येऊ. मुकेश, तुला काय म्हणायचं आहे? मला एक म्हणायची की प्रवासाचा अनुभव खूप छान होता. हां, नवीन नवीन गोष्टी माहीत पडल्या आणि आमच्याप्रमाणे आम्हाला जसे नवीन नवीन ब्लॉग बनवता येते, प्रयत्न करू तुमच्यापर्यंत पोचवण्याचं. पोचू. आमच्या या नवीन चॅनलला तुम्ही असंच सपोर्ट करा. मग नवीन नवीन ब्लॉग मला बघायला भेटतील याच्या पुढे. आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू मुकेश, थँक्यू व्हेरी मच. खूप छान वाटलं, खूप छान मजा आली. आणि अशा प्रकारे आमचा हा अनप्लॅन्ड प्रवास इथे येऊन थांबला. काय मिळालं या प्रवासातून? तर सुंदर आठवणी, थोडं हसू, काही शिकवण. कधी रस्ता शिकवतो, कधी माणसं आणि कधी परिस्थिती. पण एक गोष्ट मात्र नक्की, हा प्रवास आम्ही कधीच विसरणार नाही. बरं, तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशा स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि तुमचे फीडबॅक सुद्धा आम्हाला द्या, आम्ही वाट बघतोय. थँक्यू. बाय बाय.